त्याच्यानंतर हे दादांचं असं घडल्यानंतर त्याच ठिकाणी दादांचा तो अंत्यविधीचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस क्षणाक्षणाला मग दादांचं मला ते वाक्य आठवायला लागलं की तर लोक खूप येतात आणि अशा पद्धतीनंच आपण ह्याचं हे करू. तर जणू काय ते म्हणजे का बोलले मला नंतरच म्हणजे कळालं नाही तर खरं, पण खूप गैरवरून येतात. दादांचं कसं असायचं, की त्यांना कामाचं म्हणजे दर्जा हा तडजोड अजिबातच नसायची. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा विषय असा असायचा, की दादा आता काय काम म्हटलं, की कामामध्ये थोड्याफार चुका होतात. पण माझं असं होतं, दादांनी कधी सांगितलं, की "बाबा गावडे हे असं-असं होतंय आणि या कामामध्ये ही त्रुटी मला वाटते." आम्ही त्याचा कसलाही विचार न करता लगेच ते रिपेअर करायचो, त्यांना फोटो पाठवायचो. मग त्यांच्या लक्षात यायचं, की अरे वाह! हे लोकं म्हणजे बाबा काम जरी जरी हे बघा काम म्हटलं की थोडंफार होत असतं आणि तिथून पुढे मग नंतर आम्ही काय केलं की कामात चूकच होऊन द्यायची नाही. नाही, नाही. पण त्याच्यामुळं एखादं काम डायरेक्ट मोडायची सवय तिथून लागली का? हो, नाही ते लागले नाही. मी स्वतःच म्हणायचो दादांना, की दादा मी ते तोडूनच घेतो आणि परत कास्ट करतो. बारामतीच नाही तर अजितदादा प्रसिद्ध आहेत ते विकास कामांच्या दर्जेदार पद्धतीमुळं. अजितदादांचा टापटीपणा, अजितदादांचा वक्तशीरपणा बरोबरच अजितदादांनी एखादं बांधकाम किंवा एखादं विकास काम कसं असावं याचा प्रत्येक वेळी नमुना दाखवून दिला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरंच दादांचं बांधकाम क्षेत्रावरती किती लक्ष होतं आणि दादा सरकारी विकास कामावरती कशा पद्धतीने कटाक्षाने असायचे याचे वेगवेगळे नमुने अनेकांनी अनुभवले असतील. माझ्याबरोबर दादांसारखे सावलीसारखे असणारे म्हणजे बारामतीत दादा आले तर उद्धव गावडे असणारच हे सगळं समीकरण एकत्र जमलेलं. बारामतीच्या ब्युटिफिकेशन मध्ये म्हणजे सौंदर्यीकरणामध्ये ज्यांचा हातभार लागला ते उद्धव गावडे साहेब आपल्याबरोबर आहेत. साहेब, दादा आपल्यात नाहीत आणि दादांची मात्र विकास कामाची पद्धत किंवा त्यावेळेचे काही किस्से आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे. पहिल्यांदा दादा तुमच्याबरोबर तुम्ही दादाबरोबर कसे जोडले गेलात ते जाणून घ्यायचे. काय झालं सुरुवातीला गदिमा सभागृह जे आहे तर त्याच्यासमोर बायोटेक्नॉलॉजी कॉलेजचं एंट्रन्स गेट ह्याची उंची खूप होती आणि त्यावेळेस सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर इथं बारामतीमध्ये कोणी उपलब्ध नव्हते. कधीचा काळ असेल हा साधारण 2003च्या आसपासचा तो काळ आहे. आणि तुम्ही आलता फलटणवरून पुण्याहून? मी पुण्यावरून इथं आलो होतो. मग त्याच्या अगोदरच मी एक 5-6 वर्षापूर्वी सेंटरिंगचा व्यवसाय बारामतीमध्ये चालू केला होता. तर श्रीकांत शिकची आर्किटेक्ट होते श्रीकांत शिकची साहेब. तर त्यांनी काय केलं, की दादांना हे केलं, की बाबा बारामतीमध्ये उद्धव गावडे आहेत. तर ते सेंटरिंगचं काम करतात आणि हे काम थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे तर ते करू शकतील. 6 वाजता गदिमा सभागृहासमोर मला म्हटले, "या दादा आहेत, दादांची मी तुमची भेट घालून देतो." आणि अशा पद्धतीनं त्यांनी मी तिथे गेलो तर आम्ही आखायलाच लावलं होतं त्यांनी ते. तर ते आखून ठेवलं. आखून ठेवल्यानंतर ते बघितलं आणि दादांनी सांगितलं, की "दादा गावडे हे काम आता तुम्हाला करायचं आहे. तर मग त्या पद्धतीनं तर तुम्ही आता ते चालू करा." तर मी म्हटलं, "मी दादा सेंटरिंगचीच फक्त कामं करतो. तर हे काम कशा पद्धतीनं करायचं?" तर ते म्हटले, "नाही, हे आम्ही संस्था आहे त्याच्यामुळं मटेरियलचं हे काम तुम्हाला करावं लागेल." मग त्यावेळेस माझ्याकडे काय तेवढी आर्थिक परिस्थिती पण माझी नव्हती. परंतु दादांनी मला ते सहकार्य पण केलं आणि त्या पद्धतीनं माझी दादांकडे कामाची सुरुवात झाली. अ, मधल्या काळामध्ये दादांची आणि तुमची थोडक्यात कसं आहे, की हे होतं एक ठेका बांधकामाचा. पण खरं तर दादांच्या फारच तुम्ही जवळ गेलात किंवा फारच एकदम क्लोज गेलात. याला काय काय कारणं होती? तर त्याला कारण असं होतं, की त्याच्यानंतर मग विद्याप्रतिष्ठानमध्येच आपलं हे जे आहे व्ही-आय-टीचं काम, ते वरच्या 2 मजल्याचं निघालं होतं एक्सटेन्शनचं काम. तर ते थोडंसं अवघडच काम होतं, तर ते दादांनी मला देऊ केलं आणि त्या पद्धतीनं मग तिथं माझी जरा दादांची बऱ्यापैकी कामाचा उत्तम दर्जा पहिल्यापासूनच माझा ते स्वभावच होता आणि तिथं दादा नेहमी त्यावेळेस विद्याप्रतिष्ठानला यायचे. कामं सगळी बघायचे. तर त्याच्यामध्ये ते काम त्यांना चांगलं वाटायचं आणि त्या पद्धतीने मग मला त्यांनी ते कामं द्यायला अशी सुरुवात केली. काम अवघड आहे आणि काम चांगल्या प्रतीचं हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला कामं द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काय झालं 2009 साली बाकी अजून विद्याप्रतिष्ठानची इंजिनिअरिंग कॉलेजची कामं असतील, बॉईज हॉस्टेलचं काम असेल, त्याच्यानंतर अजून काही इतर त्यांची काही वैयक्तिक कामं बारामतीमध्ये बंगलोचं काम होतं त्यांचं. तर ते मला त्यांनी देऊ केलं आणि तेव्हापासून मग त्यांची आणि माझी जास्तीची जवळीक आली आणि कामाची प्रत आणि त्यांचं कसं असायचं नेहमी, की ते कामाला खूप महत्त्व द्यायचे. म्हणजे कामाचा कालावधी पण कमीत कमी पाहिजे.
कामाची क्वालिटी चांगली पाहिजे आणि बाबा त्याचं दर पण अतिशय व्यवस्थितपणे असावा. तर ह्या सगळ्याच गोष्टी मी करत असल्यामुळे दादांनी मला जवळ केलं. दादा बारामतीत आले आणि दादांच्या भोवती गराड असेल तर न कळवताही अचानक पाठीमागं बघितलं तर उद्धव गावडे समोर असायचे. काय कारण असायचं? त्याला कारण असं असायचं, की बऱ्याच वेळा काहीतरी संबंधित कामं माझी असायची आणि बऱ्यापैकी कसं असायचं, की दादा बारामतीमध्ये आले, की त्यांना माहिती आहे, की मी माझी कामं ते त्या पद्धतीनं बारामतीमध्ये पण त्यांनी मला दिली होती. काही संस्थेची कामं चालू होती. तर काही ना काही निमित्ताने मला त्यांची भेट घ्यावीच लागायची आणि ते अजून तुम्ही हमखास असणारच. असणारच असंच ते गणित होतं. आणि दुसरा विषय असा होता, की दादांभोवती किती जरी बाकीच्या लोकांचा गराड असेल, राजकारणाचा गराड असेल, राजकारणीय लोकांचा सगळा गराड असेल, तरी दादा नेहमी कामाला महत्त्व पहिल्यांदा द्यायचे. मी कुठं जरी दिसलो, तरी "ए जरा सारखं मला बघू देत" म्हणायचे आणि मला आवाज द्यायचे, की "अहो गावडे तुम्ही इकडे या." आणि पहिल्यांदा माझं काम मार्गी लावायचे आणि आता तुम्ही जावा लगेच कारण तुम्हाला तुमच्या मागे काम आहेत. म्हणजे ते कामाला महत्त्व देत होते, वेळेला महत्त्व देते. हे याच्यातनं सिद्ध होतंय. पण एक बांधकाम ठेकेदार अचानक दादांच्या संस्थांवरती संचालक कसं काय झाला? त्याचं असं झालं, की मला बारामती सहकारी बँकेच्या जे इमारत आहे, तर त्याचं काम मला दादांनी टेंडर पद्धतीनं दिलं. ते काम एकदम त्यांनी त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने ते काम मला दिल्यानंतर, मग मी ते काम 12 महिन्याचा कालावधी होता. तर 11.5 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये खरं श्रीकांत शिक्षे सरांची पण फार मोठी साथ मला लाभली. कामाचं नियोजन कसं असावं आणि कसं करून घ्यावं, हे त्यांनी मला वेळोवेळी दरवेळेस ते मला मार्गदर्शन करत होते. आणि माझी चिकाटी होतीच कामाची. तर ते काम मी 11.5 महिन्यामध्ये विथ फर्निचर फिनिश केलं आणि तेव्हापासून माझा मग तिथं जरा दादांशी आणखीन जास्तीचा संबंध आला आणि त्या काळानंतर मग त्यांनी मला माझा स्वभाव आणि बाकीचे सगळं व्यवहार वगैरे सगळं बघता मला त्यांनी बारामती बँकेमध्ये संचालक मंडळाची संधी दिली. आता मला एक सांगा, की दादा एखाद्या ठिकाणी उद्घाटनाला गेले आणि तिथं दादांनी इमारत पाहिली. दादा जर ओके म्हणले तर त्या बांधकाम ठेकेदाराच्या पोटात शांततेचा गोळा. नाही तर दादांनी जर कुठल्या एखाद्या उणिवा काढल्या, की तो कॉन्ट्रॅक्टर पण त्या दिवसभर झोपत नसायचा. अशा अवस्थेत तुम्हाला कधी रागवले का दादा कधी? हां, दादांचं कसं असायचं, की त्यांना कामाचं म्हणजे दर्जा हा तडजोड अजिबातच नसायची. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा विषय असा असायचा, दादा आता काय काम म्हटलं की कामामध्ये थोड्याफार चुका होतात. पण माझं असं होतं, दादांनी कधी सांगितलं, की "बाबा गावडे हे असं-असं होतंय आणि या कामामध्ये ही त्रुटी मला वाटते." आम्ही त्याचा कसलाही विचार न करता लगेच ते रिपेअर करायचो, त्यांना फोटो पाठवायचो. मग त्यांच्या लक्षात यायचं, की अरे वाह! हे लोकं म्हणजे बाबा काम जरी जरी हे बघा काम म्हटलं की थोडंफार होत असतं. आणि तिथून पुढे मग नंतर आम्ही काय केलं, की कामात चूकच होऊन द्यायची नाही. नाही, नाही. पण त्याच्यामुळं एखादं काम डायरेक्ट मोडायची सवय तिथून लागली का? हो, नाही ते लागले नाही. मी स्वतःच म्हणायचो दादांना, की दादा मी ते तोडूनच घेतो आणि परत कास्ट करतो. मग त्याच्यामध्ये इतरांवर त्रास व्हायला लागला. हां, तर ते थोडंफार होणार. पण त्याच्यामुळं काय होतं, की माझ्या लोकांना, माझ्या इंजिनिअर लोकांना, माझ्या कामगार लोकांना त्याच्यानंतर सवय आपोआपच चांगली लागली, की अरे हे तोडायला लावतात, नीटनेटकं कामच करावं लागतं, तर कशासाठी खराब करायचं? आणि आमच्याही लोकांना माहिती होऊन गेलं, की बाबा थोडंसं इकडं-तिकडं झालं कामाच्या वेळेत तरी चालेल, पण कामाचा दर्जा हा उत्तमच ठेवायचा आणि त्याच्यामुळं मग दादांनी मला अनेक पद्धतीची कामं देण्यास सुरुवात केली. 2 विषय वेगळे घेतो. एका गोष्टीमध्ये चर्चेत आले उद्धव गावडे. उद्धव गावडेंच्या गाडीतून अजितदादा शरद पवारांच्या घरी गेले होते. हां, ते काय झालं होतं खरं आम्ही तिकडं माळेगावला आपलं ITIच्या तिकडं ITI प्रशिक्षण केंद्र आहे ना, तर तिकडे गेलो होतो. तर त्यावेळेस माझ्याबरोबर नलवडे सर पण होते. गाडी दादांची नव्हती, गाडी तुमची होती. नाही, गाडी दादांची होती, माझी नव्हती. मी दादांबरोबर त्यावेळेस मला ते कामानिमित्त त्यांनी दाखवायला काम तिकडं नेलं होतं मला त्यांनी. ह्याचं ITI कॉलेजच्या कामाच्या संदर्भात मला ते घेऊन गेलेले तिकडं. पण ते थेट विलिनीकरणाच्या चर्चेत तुम्ही आलात. गाडीच असल्यामुळे आलो असेल. बरं एक शेवटचा एक विषय. शेवटच्या काळामध्ये दादांची तुमची कधी भेट झाली? हे जे घडलं दादांचं, तर त्याच्या अगोदर 2 दिवस माझी आणि दादांची भेट झाली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला काटेवाडीच्या त्यांच्या घरी असणारे सोफा सेटचे कव्हर नवीन घ्यायचे होते. तर त्या संदर्भात त्यांनी मला म्हटले होते, की "यावेळेस मीच स्वतः सिलेक्ट तुम्हाला करून देतो. आपण फक्त शिवून घेऊया." आणि त्याच्यानंतर मी म्हटलं, "ठीक आहे दादा." मला म्हटले, "मला मेजरमेंट पाठवा." मग मी त्यांना मेजरमेंट पाठवली
दादांचा त्याच्यानंतरही मला एकदा फोन आला. मला म्हणले, "अहो, ते सगळे मेजरमेंट वगैरे आहेत व्यवस्थित, पण ह्याला पन्ना कितीचा आहे?" तर तो 54चा पन्ना होता. हे मी त्यांना नंतर त्या दिवशी सांगितलं आदल्या दिवशी. तेवढीच माझी फोनवरती चर्चा झाली. 2 दिवस अगोदर आम्ही एकत्र भेटलो होतो कामानिमित्त. आणखी एक, दादा योगायोगाने बघा, जिथं दादांचा अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी काही दिवस आधी तुम्ही भेटला होतात. काय होता किस्सा? त्याचं असं होतं, की विद्याप्रतिष्ठान येथे आम्ही आणि दादा एकत्र असं तुमच्या आधी 15 दिवस? नाही, जवळपास 3 आठवडे असतील. 3 आठवडे किंवा 1 महिना असेल साधारण. तर विद्याप्रतिष्ठानला दादांना मीटिंग होती, तर आम्ही एकत्र निघालो होतो गाडीमधून. तर त्यावेळेस थोडासा त्यांना एक 10च मिनिटं वेळ होता. 4 वाजताची मीटिंग होती आणि आम्ही तिथं 3:45ला साधारण गेलो होतो. दादा म्हटले, "10 मिनिटं माझ्या हातामध्ये आहेत अजून. आपण 4ला 5 मिनिटं किंवा असताना पोहोचू शकतो तिथं. तर तोपर्यंत तुम्ही मला मग तुमची कामं दाखवा." तर जाता तर मग मी इथून गेलो पेन्सिल चौकातून तिथं पुढे गेल्यानंतर त्यांना म्हटलं, "दादा, इथं टप्प्याचं पायऱ्याचं आपण काम केलेलं आहे. तर ते आपण बघूया." तर आम्ही तिथं गेलो. तर तिथं गेल्यानंतर त्यांनी जवळपास त्या 10 मिनिटामध्ये इतक्या काही सूचना आम्हाला केल्या, की गावडे इथं गर्दी खूप असते, लोकं खूप येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण कार्यक्रम घेत असतो. तर मग पायऱ्या आपल्याला 5 फुटाच्या नकोत, 7-8 फुटाच्या पाहिजेत. दुसरं की ते गेट सरकवायचं व्यवस्थितपणे सगळं करून घ्या आणि टप्पे सगळे 5 इंचाचेच हवेत, की जेणेकरून कितीही गर्दी असेल तर लोकांना इझी उतरता आलं पाहिजे. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना पायरी चढताना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीच्या सगळ्या सूचना त्यांनी आम्हाला त्यावेळेस केल्या होत्या. पण त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याच ठिकाणी लाखोंनी गर्दी होईल हे जणू काय नियतीनं जाणून दिलं होतं. बरोबर आहे. काय झालं मग त्याच्यानंतर हे दादांचं असं घडल्यानंतर अ, त्याच ठिकाणी दादांचा तो अंत्यविधीचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस क्षणाक्षणाला मग दादांचं मला ते वाक्य आठवायला लागलं, की इथं लोकं खूप येतात आणि अशा पद्धतीनंच आपण ह्याचं हे करू. तर जणू काय ते म्हणजे का बोलले मला नंतरच म्हणजे कळालं नाही तर खरं, पण खूप गहिवरून येतं. असं असल्यानंतर. एक एकदा स्वप्न पडलं आणि नेमका हे बघा त्या दिवशी रेडिओ दिन होता. होय. त्याच्यानंतर एक एक 8-10 दिवसानंतर काय झालं, की मला म्हणजे दादा स्वप्नामध्ये आले आणि काटेवाडीच्या घरी होते. मी खाली होतो. मला त्यांनी आवाज दिला, "या हो गावडे इकडे या, माझं काम आहे तुमच्याकडं." तर मी गेलो. म्हटलं, "काय दादा काय काय होतं?" म्हटले, "काय नाही, मला एक असा एकदम रेडिओ, जुन्या पद्धतीचा रेडिओ आपल्याला पाहिजे." तर मी म्हटलं, "दादा एखाद्या कुठल्यातरी ह्याला सांगतो मी डीलरला. त्यांच्याकडून 5-6 प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे रेडिओचे ते जे काही असतील ती कोटेशन्स घेतो, हे करतो आणि तुम्हाला दाखवतो." मला म्हटले, "काहीतरी सांगू नका. तुम्हाला माहिती आहे मला कसं लागतं ते, काय लागतं ते. तुम्ही तुमचा तो घेऊन या आणि इथं बसवा." मग त्याच्यानंतर काय झालं, की तो तिथं संपलं माझं स्वप्न. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकाळी जिमला जात असतो, तर परेश वाघमोडे सरांच्या जिमला जात असतो. तिथं हे बाकीचे रायते सर वगैरे पण आमचे मित्रपरिवार असतात. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की बाबा असं-असं रात्री माझ्या दादा स्वप्नामध्ये आले होते आणि असं-असं म्हटले. तर ते कुणालाच काही माहीत नव्हतं. पण संध्याकाळी 6 वाजता मला परेश सरांचा फोन आला, की मला म्हटले, "अहो, तुम्ही मला सकाळी काय सांगितलं? जरा एकदा मला परत सांगाल का? माझा स्पीकर फोन आहे. मी माझ्या घरी बसलोय. माझी फॅमिली माझ्याबरोबर आहे." मी त्यांना सांगितलं, की "बाबा असं-असं झालं आणि ते दादा मला म्हटले, की मला अशा पद्धतीचा रेडिओ पाहिजे." अहो म्हटले, "बघा कसं असतं ते." तर आज जागतिक रेडिओ दिन आहे. 13 फेब्रुवारीचा मला वाटतं तो दिवस होता. असं त्यांनी सांगितल्यानंतर मग परत एकदम प्रचंड वाईट वाटलं, की बाबा कसं काय असतं ते. तोपर्यंत मला असं कधीच माहीत नव्हतं. आजपर्यंत मला माहीत नव्हतं, की जागतिक रेडिओ दिन असतो. पण त्या दिवशी समजल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीचं स्वप्नाने येते, तर ते जरा थोडंसं माझ्यासाठी फार अविस्मरणीय आहे. दादांची पदोपदी आठवण येते. हो, येते. येते. 100% येते. मग सगळ्याच बाबतीत कुठेही जाऊ द्या. कामावरती गेलं येते, कुठल्याही पद्धतीने गेले बऱ्याच वेळा त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आठवतात. काय-काय कामातल्या सूचना एवढ्या त्यांच्या असायच्या. त्यांच्याबरोबर इतकं काही शिकायला मिळालं. कामातला नीटनेटकेपणा, राहण्यातला, बाकीच्या सगळ्या गोष्टी, काम कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, तर ते सगळं आठवतंय आणि फार आठवण येते दादांची. सगळ्यांच्या भावना अशाच आहेत. आठवणीतले दादा असेच आहेत, की ज्या आठवणी सरता सरत नाहीत. दादांनी प्रत्येकाला एवढा जीव लावला होता, की ते सगळे सहकारी
आजही ते धक्क्यात आहेत आणि अजूनही सावरलेले नाहीत. दादांचे अनेक किस्से आहेत आणि ते न संपणारे आहेत. म्हणून त्यांनी मला सकाळी